खरं म्हटलं ना, माझे यूट्यूबचे व्हिडिओ चालत नाही बरं का आता. म्हणजे यूट्यूबवर इंस्टाग्राम मी असं क्रिएटर स्वतः बघितलं होतं, पण ते आता पूर्ण होताना दिसत नाहीये. पण तरी मी यूट्यूब स्टॉप करणार नाही खरं म्हटलं तर. डेली यूट्यूबवर व्हिडिओज पोस्ट करत राहणार आहे. आत्तापर्यंत यूट्यूबवर यार 250 व्हिडिओज असतील आणि अजून 15 जुलैपर्यंत कॉन्टेंट मी शेड्यूल करून ठेवला आहे. तरी पण मी हार मानणार नाही. मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवत राहणार आहे आणि इंस्टाग्रामवर सुद्धा रील्स अपलोड करत राहणार आहे. लोकांची म्हणा कोणाची ना किती बी चुकीचे कमेंट्स हो, किती बी चुकीचे असे हे हो ॲडवाईस सल्ले लोकांचे, पण मी ते काय ऐकणार नाही. मी त्याचं कॉन्टेंट मला सुरूच ठेवणार आहे. आणि सुरू ठेवायचं कारण माहिती काय, की मला फक्त कॉन्टेंट क्रिएटरमध्येच माझं करिअर करायचं आहे. कॉन्टेंट क्रिएशनमध्ये एंड स्टोरी माझं मला करिअर करायचं आहे. आणि या कॉन्टेंट क्रिएशनमुळेच मी माझं बोलण्यावर इम्प्रूव्हमेंट केली खरं म्हटलं तर. जेवढं आता मी क्लिअर बोलतोय ना, याच्या आधी एवढं क्लिअर बोलता येत मला नव्हतं. या कॉन्टेंट क्रिएशनच्याच बेसवर फक्त मी आतापर्यंत एवढं क्लिअर बोलू शकतोय. प्रत्येक वेळेस माझं मत समोर ठेवू शकतोय. मला जे वाटतंय मी कॅमेरासमोर बोलू शकतो. आता मला कुठल्याही प्रकारची लाज लज्जा शरम असं काहीच वाटत नाही मला. पण याच्याने काय होतं म्हणजे याच्याने माझा एक असा कॉन्फिडन्स डेव्हलप झाला आता, की कॉन्फिडन्स डेव्हलप मी समोरच्या व्यक्तीशी बोलू शकतो पूर्णपणे. समोरच्या व्यक्तीशी म्हणा किंवा कॅमेरा पण येऊन मी स्वतः आता बोलू शकतो. हा, समजा ही गोष्ट मला वाटते, आता मी गोष्ट एक्सप्लेन करायची वाटते, मी समोर ही गोष्ट बोलू शकतो. याच्याशी काही फरक पडत नाही की समोर कोणती व्यक्ती मला बघते कोणती नाही बघते. मला असं वाटतं की आता मी समोर एकदम कोणाच्याही समोर एकदम स्पष्टपणे बोलू शकतो, क्लिअरपणे बोलू शकतो, स्वतःची माझी बोलण्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करू शकतो. या गोष्टीचा मला आनंद खरं म्हटलं तर. मान्य दिवशी माझे युट्यूबचे व्हिडिओज जे आता ते चांगले चालत नाही आतापर्यंत. वॉच टाइम माझा वाढत नाही. युट्यूबवरचा क्लिक क्लिक करण्याचा रेशो लोकांचा खूप कमी आहे. बस तरी मी ना हार मानणार नाहीये. डेली युट्यूबवर जसे जसे मला टॉपिक्स मिळतील, जसे मला टॉपिक्स सापडतील, तसे डेली मी थोडी इम्प्रूव्हमेंट करत जाणार आहे. इम्प्रूव्हमेंट करत 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 हळूहळू शिकत जाणार आहे. ठीक आहे. आतापर्यंत 250 300 प्लस व्हिडिओज, म्हणजे आधी बी 100 प्लस व्हिडिओज होते माझ्यावाले, बट ते एवढे काही वर्कआउट करत नव्हते म्हणून डिलीट केले त्याच्यातले काही. आता पण 300 400 व्हिडिओज मी बनवून प्रॅक्टिस पण केली आता. ठीक आहे. तरी सुद्धा आता मी नेक्स्ट अजून माझं पुढचं टार्गेट आता 100 किंवा 1000 व्हिडिओज. येस, 1000 व्हिडिओ माझं नेक्स्ट टार्गेट खरं म्हटलं तर. आतापर्यंत 250 व्हिडिओज माझी कंप्लीट झाली आहे ऑन युट्यूबवर प्लस म्हणा इंस्टाग्राम म्हणा जेवढं असतील तेवढं. आता 1000 व्हिडिओज माझं नेक्स्ट टार्गेट आहे. पण हे 1000 व्हिडिओज करता करताना मला गोष्टी हळूहळू शिकायच्या आहे की असं एडिटिंग कसं करायचं खरं म्हटलं तर. स्वतःची खरी रिअल स्टोरी कशी सांगायची, एक स्टोरीच्या फ्लोमध्ये गोष्टी कशा सांगायच्या, या सगळ्या गोष्टी मला शिकायच्या खरं म्हटलं तर. असं नाही की आता त्याच्यानंतर स्वतःची लोकेशन कशी चेंज करायची, स्वतःची एडिटिंग स्किल्स कशी शिकायचे, अशा खूपशा गोष्टी मला शिकायच्या का बाकी. आणि त्या सगळ्या गोष्टी मी शिकायला तयार पण आहे बरं का. एक सध्या मध्यंतरी माझी फिल्म पण मी तयार केली होती बरं का. आणि ती फिल्म तयार केली ती फ्लॉप झाली खरं म्हटलं तर. एक फिल्म तयार केली ती फ्लॉप झाली होती. ठीक आहे, या गोष्टीचं मला वाईट वाटतं कारण माझी फेल्युअर ही गोष्ट माझ्यासाठी काही नवीन नाही. फेल्युअर माझ्या आयुष्यामध्ये अशी कंटिन्यू माझ्यासाठी माझ्या आयुष्याचा एक पार्ट होऊन गेला खरं म्हटलं जातं. तरी मी परत उठतो, परत तयार होतो, परत नवीन गोष्टी तयार करतो, नवीन कॉन्टेंट म्हणा, नवीन गोष्टी म्हणा, प्रत्येक सावधान झालं आता. आणि डेली माझं ठरलंय आता असं सॉरी डेली माझं आता असं ठरलंय की डेली मी व्हिडिओ तयार करणार, त्याच्यामध्ये मला वाटतं ते मी बोलणार, जे माझ्या मनातल्या गोष्टी असतील, जे माझ्या आयुष्यामध्ये केलेल्या चुका असतील ना ते सांगणार खरं म्हटलं तुम्ही. आणि त्या गोष्टी लाजल्या काही म्हणजे त्या गोष्टी सांगायला काही मला लाज वाटणार नाहीये. माझ्या आतापर्यंत आयुष्यामध्ये म्हणजे वयाच्या 20-21 वर्षापर्यंत जेव्हा चुका केल्या मी ते सगळं सांगणार मी. त्याच्याने काय होणार माहिती का, माझं एक मन मोकळं होणार आहे. आणि जे समोरची व्यक्ती मला ऐकते ना ती व्यक्ती कदाचित माझं बोलणं ऐकून ते सगळ्या चुका करण्याचा आधी विचार करेल की आपण काय चुका करतोय त्या रिलेट करू शकतोय आणि ते पण त्याच्यानुसार त्या एका ठिकाणी थांबतील. हे मला नेक्स्ट चॅलेंज खरं म्हटलं तर, की आपल्या ज्या आयुष्यात चुका केल्या त्या लोकांनी केल्या नाही पाहिजे. लोकांनी म्हणजे जी न्यू जनरेशन येते, नवी पिढी येते आता म्हणा. आणि जे आमचे पूर्ण पिढीमध्ये जेवढे लोक असतील सगळ्यांनी माझे व्हिडिओज बघा फक्त, एवढीच माझी इच्छा आहे फक्त. व्हिडिओज बघा, तुमचे काही सजेशन असतील ते सांगा वगैरे वगैरे. आणि डेली व्हिडिओ मला असं ठरलंय की ना व्हिडिओमध्ये डेली हा 5 मिनिटाचा मिनिमम 5 मिनिटाचा व्हिडिओ तयार झाला पाहिजे. मिनिमम 5 मिनिटाचा. 10 मिनिटाचा खूप जास्त होतो मान्य आहे. मिनिमम 5 मिनिटाचा व्हिडिओ तयार झाला पाहिजे. त्याच्यामुळे माझ्या आयुष्यातल्या खूप साऱ्या केलेल्या चुका या सांगणार फक्त मी. हे सांगणार की मी माझ्या आयुष्यात किती सक्सेस मिळवलं नाही. मला स्वतः हे सांगायचं मी फेल्युअर कसं आहे मला दाखवून द्यायचं. फेल्युअर आणि का दाखवून द्यायचं त्याच्यामध्ये कारण सांगतो की जेवढ्या अर्ली एजमध्ये आपण सक्सेस मिळवतो ना तेवढ्याच अर्ली एजमध्ये प्रत्येकजण सक्सेस मिळवतो का नाही. त्याच्यामुळे मला प्रत्येक कॉमन मॅन जो आहे, कॉमन पर्सन ज्याचा फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ 10th पर्यंत काहीच येत नव्हतं, की जो अभ्यासामध्ये जास्त हुशार नव्हता, त्या मुलांच्या बाजूने मला जास्त जायचंय. मी काही टॉपर मुलांच्या बाजूने किंवा हुशार मुलांच्या बाजूने नाही. मी मेनली जे एकदम मिडल मधली ना आहे ना 60-70% या ग्रुप मधले आहे ना त्यांच्यासाठी त्यांच्या खालच्या मुलांसाठी मी फक्त.
कारण मी पण त्याच याच्यामध्ये एक ॲव्हरेज स्टुडंट होतो अजूनपर्यंत, ठीक आहे. त्यामुळे यासाठीच मी खरं म्हटलं प्रयत्न करणार आहे.